26 नोव्हेंबर 2024 रोजी ब्रजघाट येथे सोनूचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्याचा खून झाला होता हे निश्चित होते. तसेच पोलिसांनी त्याची ओळख लगेच पटवली. याचे कारण म्हणजे तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता. सोनू शर्मा मूळचा अमरोहा जिल्ह्यातील रहिवासी होता. तो गेल्या 5 वर्षापासून तीर्थक्षेत्र ब्रजघाट येथे आई सुमन शर्मासोबत राहत होता. तो अनेक गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याने पोलीस ठाण्यात त्याच्या चक्रा नेहमी सुरू होत्या. त्यामुळे गुन्हेगारी कृत्यातूनच एखाद्या गुन्हेगाराने त्याचा खात्मा केला असावा असा पोलिसांना संशय होता. त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि शहरात एकच खळबळ माजली. एका गुन्हेगाराचा निर्घृण खून झाल्याची वार्ता लोक कुतूहलाने वाचत होते. त्याला कुणी मारले असेल याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण हा खून कुणी केला असेल हे फक्त राणीला माहीत होते. राणीच्या नजरेसमोर जुने दिवस सरकू लागले होते. राणीच्या नवऱ्याचे म्हणजे अन्नूचे गावाकडे गुन्हे नोंद झाल्याने त्याने पळ काढला. तो बायकोला घेऊन ब्रजघाटच्या गर्दीत मिसळला. येथे तो लपून राहिला. त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. आपला नवरा काय करतो याची राणीला माहिती होती. त्याच्या गुन्हेगारीमुळे ती त्याला घाबरूनच होती. येथे आल्यानंतर अन्नूची सोनूसोबत ओळख झाली. सोनू ही गुंड होता. एकच धंदा असल्याने सोनू आणि अन्नू यांची लवकरच मैत्री झाली. दोघे एकमेकांना मदत करू लागले. दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरू होते. सोनूच्या घरात त्याची आई होती. सोनूचे लग्न झाले नव्हते तर अन्नूच्या घरात त्याची बायको राणी होती. सोनू अन्नूच्या घरी येऊ लागला. साहजिकच त्याची ओळख अन्नूची बायको राणीशी झाली. तो नवऱ्याचा मित्र असल्याने राणी त्याचे स्वागत करत होती. कधी ते दारू पीत बसले तर त्यांना लागेल ते देऊ लागली होती. तरुण देखण्या राणीच्या मादक देहावर तरुण अविवाहित सोनूची नजर पडली. आता तो तिला पाहण्यासाठी तिच्याशी बोलण्यासाठीच येऊ लागला. अन्नूला भेटणे हे केवळ निमित्त होते. अन्नू घरात नसतानाही सोनू घरी येऊ लागल्यानंतर मात्र राणीच्या लक्षात हा प्रकार आला. हे काही तिच्यासाठी नवीन नव्हते. कारण अन्नूचे गुंड मित्र जेव्हा घरी येतात तेव्हा तिच्याकडे वाईट नजरेने बघत होते. याची तिला सवय झाली होती. पण सोनू हा तरुण होता, कमी वयाचा होता आणि त्याचे लग्न झाले नव्हते. त्याने आपल्यावर फिदा होणे राणीलाही सुखावणारे होते. तिने त्याचा अंदाज घेतला तेव्हा तिला आलेली शंकाच खरी असल्याचे तिला दिसून आले. पण तिला नवऱ्याची भीती होती. आपण काही गैर केले आणि ते नवऱ्याला समजले तर आपली धडगत नाही हे ती जाणून होती. तसे सोनूही अन्नूला ओळखून होता. त्यामुळे मनात असले तरी पुढचे धाडस तो करत नव्हता. पण दोघेही आता एकमेकांकडे आकर्षित झाले होते. संधी मिळेल तेव्हा ते दोघे एकमेकांच्या मिठीत शिरणार हे निश्चितच होते. दरम्यान पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने अन्नूला ब्रजघाट येथूनही पळ काढावा लागला. तेव्हा तो राणीला तिथेच ठेवून काही दिवसासाठी दुसऱ्या शहरात जाऊन लपून बसला. या काळात सोनू न चुकता राणीकडे येऊ लागला. अन्नू गेल्यानंतर 1-2 दिवस कसे तरी गेले असतील की सोनूने थेट राणीचा हात धरला आणि प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. मला तू आवडतेस, तयार आहेस का सांग, तुला खरोखरच राणी बनवून ठेवतो असे त्याने राणीला सांगितले. तिने हसून होकार दिला. मग कसलाही अडसर उरला नाही. त्याने तिला मिठीत घेत लॉजवर नेले आणि लॉजवर दोघांनी शरीर संबंध निर्माण केले. अन्नू नव्हता तोवर रोज सोनू आणि राणी यांच्यामध्ये कामक्रीडा रंगत होत्या. पण अन्नू काही फार दिवस दुसऱ्या शहरात राहिला नाही. तो परत आला. त्यामुळे राणी आणि सोनू यांच्या मिलनात व्यत्यय येऊ लागला. अन्नू आला तसा राणीचा त्याच्यासोबत खेळ सुरू झाला. आता तिला सोनू नसला तरी चालत होता. कारण तिचा पती अन्नू तिला सुख देत होता. तिकडे मात्र सोनूला तिचा विरह सोसत नव्हता. तिच्या भरगच्च देहाची त्याला आठवण येत होती. त्या देहाच्या सुखासाठी त्याची तडफड होत होती. पण अन्नूमुळे ते सुख मिळत नव्हते. तो घरी आला तर राणी त्याचे हसून स्वागत करत होती. अन्नू घरात नसेल तर ती त्याला शरीर संबंधही देत होती. मात्र अशी संधी कधीतरीच मिळत होती आणि सोनूला तर रोज तिचा देह भोगण्यासाठी हवा होता. एकदा संभोग करून तृप्त झालेला सोनू तिला म्हणाला, मी तुला आवडतो ना,
तर मी तुझ्या नवऱ्याला मारून टाकतो, तू माझ्याबरोबर लग्न करशील का? तेव्हा तिने त्याला प्रतिसाद दिला. तो गेल्यावर ती विचारात पडली, कारण तिच्या नवऱ्यावरही प्रेम होते. तो तिच्यावर प्रेम करत होता. तिला हवे नको ते सगळे पाहत होता. त्याने तिला कधी दुखावले नव्हते, मग आपण त्याच्या जीवावर का उठावे असे तिला वाटले. त्याला सावध करावे म्हणून त्याने ही गोष्ट त्याला सांगण्याचे ठरवले. हे सांगत असताना आपले अनैतिक संबंधही उघड करायचे नाही असे तिने ठरवले. रात्री नवऱ्याच्या मिठीत शिरल्यानंतर तिने त्याला दोस्त सोनूबद्दल तक्रार केली. तिने सांगितले, सोनू माझ्या मागे लागला आहे, मला संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत आहे. तो तुमच्या जीव घेण्याच्या तयारीला आहे. तुमच्या जीवाला बरे वाईट करून तो माझ्याशी लग्न करण्याची धमकी त्याने दिली आहे. हे ऐकून अन्नूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आपल्या बायकोने आपल्याला सावध केले हे बरे झाले असे त्याला वाटले. तेव्हा त्याच्या बायकोने त्याला सांगितले की या गावात त्याचे जास्त मित्र आहे, त्यामुळे त्याच्याशी वाद झाला तर तुम्हाला अवघड होईल. त्यापेक्षा दुसरे काहीतरी करा आणि त्याला आपल्या घरापासून दूर ठेवा. अन्नूने तिच्या बोलण्यावर विचार केला. ती म्हणते ते खरेही होते, कारण या शहरात सोनू खूप आधीपासून होता. तो खुनशी होता. कोणताही गुन्हा तो सहजपणे करत होता, त्यामुळे त्याला दुखून चालणार नव्हते. एकाच फटक्यात त्याला वाटेतून बाजूला करावे लागणार होते. आता अन्नू सक्रिय झाला होता. आपल्या बायकोला धमकावणाऱ्या आणि आपल्या जीवावर उठलेल्या सोनूला अद्दल घटवायची यासाठी तो कट रचू लागला. यासाठी त्याने त्याचा मित्र राजपाल उर्फ राजीव याला गाठले. त्याला सगळा प्रकार सांगितला. काही करून सोनू शर्माचा काटा काढायचाच असे त्याने राजूला सांगितले. राजू तयार झाला. त्यानंतर त्या दोघांनी सोनूला संपवण्याचा विचार केला. त्यानुसार त्या दोघांनी सोनू शर्माला 25 नोव्हेंबरच्या रात्री दांडी स्वामीच्या गोठ्यात बोलावून घेतले. सोनूच्या काही ध्यानीमनी नव्हते, तसेच त्याला अन्नूला संपवायचे होते. त्यामुळे त्याच्याशी तो सलगी ठेवूनच होता. संधी मिळताच त्याला संपवायचे आणि राणीला कायमची मिठीत घ्यायची असा त्याचा विचार होता. त्यामुळे अन्नूचा कॉल आला तसा तो भेटायला तयार झाला. तो पोहोचला तेव्हा तिथे अन्नू आणि राजू असे दोघे जण होते. ते दोघे दारू पीत बसले होते. सोनूही त्यांच्यासोबत बसला. अन्नूने त्याला दारू दिली. दारूचे गुटके घेत तो इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसला. परिसरात शुकशुकाट पसरला होता. रात्रीचा काळोख वाढला होता. अन्नूने अंदाज घेतला आणि राजूला इशारा केला. तसा राजू हळूच उठला आणि बाजूला झाला. तर अन्नूने सोनूला बोलण्यात गुंतून ठेवले. काही क्षणात राजूने सोनूवर कुऱ्हाडीने घाव घातला. सोनूला काही कळण्याआधीच अन्नूने कुऱ्हाड काढली आणि त्याच्यावर घाव घालण्यास सुरुवात केली. राजू आणि अन्नू या दोघांनी सोनूला कुऱ्हाडीने तोडून टाकले. सोनूचा काटा काढल्यानंतर त्याचा मृतदेह त्या दोघांनी प्लॅस्टिकच्या गोणीत भरला. ती गोणी स्मशानभूमीजवळ टाकून दिली आणि तिथून ते पळून गेले. दुसऱ्या दिवशी सोनूचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गुन्हेगारातील वर्चस्वातून वा वादातून हा खून झाला असावा असा अंदाज केला. त्यानुसार तपास सुरू केला. तर तिकडे रात्री घरी गेलेला अन्नू रात्रभर राणीजवळ थांबून पहाटेच्या सुमारास निघून गेला होता. तो कुठे गेला, कशासाठी गेला हे काही त्याने सांगितले नव्हते. त्याने खुनाबद्दल हे काही राणीला सांगितले नाही. पण बातम्या झळकल्या तसे हा खून आपल्या नवऱ्यानेच केला असावा अशी खात्री राणीला होती. तिने अन्नूला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन लागत नव्हता. तो गायब झाला होता. आता ती समजायचे ते समजून गेली. दरम्यान सोनूसोबत असणारा साक्षीदार अन्नू बेपत्ता असल्याचे दिसून आले. ते दोघे नेहमी एकत्र असतात. पण सोनूचा खून झाला असूनही अन्नू कुठेच दिसत नसल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी अन्नूचा पत्ता शोधून काढला. पोलीस अन्नूच्या घरी पोहोचले तर घरात त्याची बायकोच होती. अन्नू रात्री उशिरा आला आणि पहाटेच्या सुमारास निघून गेल्याचे तिने सांगितले. तो कुठे गेला हे ती काही सांगू शकली नाही. पोलिसांना त्या घरात एक मोबाईल सापडला. तसेच दारात एक मोटरसायकल सापडली. हा मोबाईल आणि मोटरसायकल सोनूची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अन्नूनेच हा खून केला असावा अशी खात्री पोलिसांना पटली. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीचा वापर केला आणि अन्नूचे लोकेशन शोधून त्याला ताब्यात घेतले. त्याने पोलिसांना सगळा घटनाक्रम उलगडून सांगितला.
त्याने माझा जीव घेण्याआधीच मी त्याचा खून केला असे त्याने कबूल केले. सध्या अन्नू आणि राजू पोलीस कोठडीमध्ये आहेत. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.